सुट्टीच्या दिवशी सकाळी सकाळी असा उपद्व्याप झाला ना, की सुट्टीची मजाच निघून जाते. तरीसुद्धा दूध उतू जाणं शुभ असतं असं समजून मग मी दिवसाची सुरुवात केली. घरातील सगळ्यात सुंदर भाग म्हणजे आमची बाल्कनी आणि तिला सुंदर बनवण्याचं काम केलेलं आहे ते म्हणजे आमच्या अहोंनी. येणारा-जाणारा प्रत्येकजण बाल्कनीला बघून प्रसन्न होऊन जातो आणि विशेष म्हणजे कौतुकसुद्धा करतो. नवीन वर्षाच्या सुरुवातीला एक प्लांट लावायची इच्छा होती, पण ती आता इच्छा जवळ-जवळ 15 दिवसांनी पूर्ण होते. एक कृष्णकमळाचं प्लांट त्यांनी आणलंय आणि तेच लावायचं काम आज सुट्टीच्या दिवशी त्यांनी केलेलं आहे. खरंच घराचा एकतरी कोपरा असा असावा, की दिवसभराचा जो थकवा आलेला असेल, जो काही ताण आलेला असेल, तर तो इथे बसून निघून जावा. दुपारी साईला झोपवायला घेतलं. त्याला झोपवता-झोपवता मला झोप लागली आणि हे उठून बघा काय करतायत. 8 दिवसाचं लग्नकार्य लॉकडाऊनमध्ये 1 ते 2 तासांमध्ये उरकणाऱ्यांना उखाण्यांची जी गंमत असते ती काय लक्षात येणार, त्यातलीच मी. हळदी-कुंकू समारंभाला जिकडे जाते तिकडे एकच उखाणा घेऊन स्वतःची फजिती करून घेते. चॅनलवर नवीन असाल तर अशाच गमतीशीर व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा तोपर्यंत बाय.